तर सुमारे 28.5 तास प्रवास करून आता मला सिरियसली वैताग आला होता. म्हणजे किती ते फिरणं एका दिवसात. पण काय करणार, आता इकडे आलो आहेत, आता फिरायचं आहेच. तर मग मागच्या टेम्पलवर ना आम्ही सर्व उड्डाणपुलांवरून उडत उडत पोहोचलो इथे. हा मॉलच आहे. पण ह्याची खासियत ही की ह्या रिव्हर क्रूज टर्मिनल मधला हा मॉल आहे. तर मग तिकडे आम्ही टाइमपास करून ह्या गेटवरती आम्ही टर्मिनलच्या येऊन पोहोचलो. आमची क्रूज अगदी वेळेवरती आली. क्रूजच्या आतमध्ये हॉटेलचाच थाट होता विथ लाईव्ह म्युझिक आणि श्रीमंतांचा भंडारा, दॅट इज बुफे. हे आम्हाला काय उपयोग, गुरुवार होता आमचा. थोडासा वेज घेतला आणि तोपर्यंत क्रूज सुरू झाली. आता थोडे 2x स्पीड वाले व्हिडिओ. हा म्हणे इकडचा खूप फेमस असा ढिंच्याक असा आयकॉनिझम मॉल आहे. पण आम्हाला काय खरेदीसाठी वेळच नव्हता, आम्ही काय गेलोच नाही आम्ही इथे. क्रूजवरती लाईव्ह म्युझिक सोबत लोक डान्स सुद्धा करत होती. पण आय चोज कामनेस ओव्हर किओस. लाईक आम्हीही डान्सलो, नाही असं नाही. बट मला हा कामनेस खूप जास्त आवडला त्या धागडधिंगापेक्षा. मे बी बिकॉज ऑफ सकाळपासून ट्रॅव्हल करत होतो म्हणून का असे ना. बट खरंच खूप छान होतं. तर आता 2 तासांनंतर आमची बोट आता धक्क्याला लागणार होती. तर मग वरती फोटोज व्हिडिओज काढून झालेत, तर आम्ही खाली जाऊन बसलो आणि मग तिकडे बसून मग व्ह्यूज एन्जॉय केले. आई शपथ, ही अशीच गर्दी आम्ही जनशताब्दीमध्ये करतो कणकवलीवाले. राजापूर बसूनच उभे राहणार दरवाजावरती, हे असते. तर फायनली आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये. रात्री 11 वाजता चेक इन केलं आणि आजचा दिवस संपला. तर हा होता थायलंड दौऱ्याचा भाग नंबर 9. पुढचं डेस्टिनेशन पुढच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.